नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ठाणे पश्चिम बाळकुंभ परिसरामध्ये आपण आलेले आहोत. त्याला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 नाव सांगा. माझं नाव सौ प्रणिता तुषार टेंभुर्णीकर. माहेरचं नाव? प्रणिता प्रमोद टेंभुर्णीकर. माहेर कुठलं? माहेर ग्वाल्हेरचं, मध्य प्रदेश. बरं. घाबरलाय? थोडस. हो ना, जास्त नाही. आता तुम्ही आले घरी तर घाबरणार नाही का? निघतो मी. पाठवायसाठी थोडी बोलवलंय. माहिती काय, मला वाटलं घाबरण, तुम्ही घाबरण्यासाठी मी आलेलो नाही ना वहिनी? नाही ना, बरोबर बरोबर. बरं, द्या आता ओळख करू. हा, हे माझे मिस्टर तुषार टेंभुर्णीकर. तुम्ही बाजूला आहात म्हणून त्यांना घाम फुटलाय. बाय. ही माझी मुलगी प्रांजली. हॅलो. हे माझ्या नणंद, मामे नणंद नमस्कार. मंदाताई. या सगळ्या माझ्या मैत्रिणी. बरं बरं, नमस्कार. सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. आवाज आहे की कसं काय? आहे जोरात असतो. नमस्कार. असं गिळलात आवाज म्हणून वाटलं. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ. म्हणजे काय असतं ते? गृहिणी. घराचं सगळं पाहते. घराचं काय काय बघता साधारण? सगळंच बघते मी. सगळ्यांना मिस्टरांकडे बघते. मिस्टरांकडे बघत असतात दिवसभर? हो. म्हणजे बाहेर जातच नाहीत का? नोकरीला जातात, त्यांचं सगळं बघते, पाहून देते. घराकडे सासू सासरे असतात माझ्यासोबत. माहेर कुठलं? माहेर ग्वाल्हेरचं, मध्य प्रदेश. हो, मध्य प्रदेश. हो. लग्नानंतरच मुंबईत म्हणजे ठाण्याकडे आलात की कसं काय? नाही, लग्नानंतर माझं ऍक्च्युली ग्वाल्हेरचं जवळ एक गाव आहे अजून, शिवपुरी. तिथला जन्म आहे. तिथला जन्म आहे? तिथे जन्म आहे आणि तिथेच शिक्षण झालं. हा. मग माझं लग्न झालं ग्वाल्हेरला. 4 वर्ष ग्वाल्हेरला राहिली. मग ह्यांचं ट्रान्सफर झालं भोपाळला. 4 वर्ष भोपाळला राहिली आणि आता 7 वर्षापासून ठाण्याला आहे. आणि मग हे कुठे भेटले तुम्हाला? आमचं अरेंज मॅरेज आहे. काय करत, म्हणजे त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव चांगला आहे, शांत आहे. शांत आहे. मी जास्ती बोलते. बरं, पण वहिनी तुम्ही रागवत कधीच नाही? रागवते ना. चिडता? हो. पण त्यांना बोलता कधी असं? कोणाला? मिस्टरांना बोलते ना. हो. हो, त्यांना कळतं तुम्ही काय बोलता ते? कळतं ना. रोख कळतो? मराठीतच बोलते ना. मग बोलवा ना त्यांना. आहो. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही कुठे भेटला तो? हिच्या घरी. पण मग तुम्ही दोघे तेव्हा बोलला होतात की सगळे होते? नाही, मुद्दाम बोलायलाच गेलो होतो. अच्छा. Yes, yes. आणि तुम्हाला माहिती होतं पुढे काय बोलायला मिळेल असं वाटलं? नाही, असं नाही, पण आईला मी म्हटलं लग्न आता व्हायचं आहे आणि मी लेट मी टॉक टू हर, व्यवस्थित सर्व बोलू दे. आणि तिचेही सर्व म्हणजे पूर्ण जे काही आहे एक्सचेंज ऑफ थॉट्स म्हणा किंवा ते तुम्ही तिकडे जाऊन केले? तिकडे जाऊन त्यांच्या इलाक्यात घुसून काय बोलले होते आठवतं वहिनी तेव्हा तुमच्याशी? हो, आठवतं ना. काय? त्याच्या आदल्या रात्री मला रात्रभर झोप नव्हती. कारण विचाराल, कारण मी कधीच मोटरसायकलवर बसलेली नव्हती हा. लग्नाच्या आधी. आणि मला टेन्शन हे आलं होतं की मुलाबरोबर मोटरसायकलवर मी कशी बसेन हा. न हात लावता. हो. अरे बाबा. कशी चढेन मी वर, कारण मला स्कूटरवर बसायची सवय होती. स्कूटरची हाईट कमी असते ना. मग कसं काय जमवलं? मग आता हे पण हुशार ना, त्यांनी मोटरसायकल थोडी वाकडी केली होती. अच्छा. मी पटकन बसता आलो मला न हात लावता. त्या दिवशी ठरवलं म्हणजे अंडरस्टँडिंग जराशी मोटरसायकल वाकडी केली की तुमचं काम होणार. हे काय महत्वाचं आहे बघा संसारातलं, की महत्वाची गोष्ट त्यांनी पहिल्याच दिवशी हेरली की वहिनींना मनवण्यासाठी काय करायला लागेल, तर थोडस नमतं घेतलं की सगळी गोष्ट शक्य होईल. बरोबर ना वहिनी? बरोबर. पण तेव्हापासून प्रत्येक वेळेला मोटर चोरीशी झुकवतात ना ते? नाही, असं नाही, प्रत्येकदा नाही झुकवत. पहिल्यांदा त्याने झुकवली, बाकी त्याचं मी झुकवते. आता माझी मोटरसायकल झुकलेली असते इकडे. काय सांगताय हो, त्यांना आता तशीच लावायची सवय झाली आहे. नाही, आता ते पूर्ण मला स्टँड लावतात. बरं, ठीक आहे. एनिवे, तर या अशा गमती गप्पा सुरूच राहणार आहेत. पण आता मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. प्रश्न पहिला तुमच्यासाठी, तुम्ही उत्तर द्यायचं. हॉलमध्ये चिमण्यांचा एक शोपीस आहे. त्या चिमण्या किती आहेत? 4. 6 आहेत. वहिनी किती आहेत? 4 असते चिमण्या. 6 होत्या ना, 2 उडून गेल्या. हा, चला, म्हटलं वाटलेलंच वहिनी बोलणारच पुढचं. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं वहिनी, आता तुम्ही बनवलेला कोणता पदार्थ म्हणजे कोणता पदार्थ तुम्ही बनवलेला मिस्टरांना आवडतो? दाल बाटी. बरं, ठीक आहे. वहिनी, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींना कुठे फिरायला जायचंय? सिंगापूर. स्वित्झर्लंड. 4 वर्ष आधी सिंगापूर विचार केला होता, म्हटलं त्याला लांबचाच विचार करावा ना. त्यांना बर्फात घाम फुटला. त्यांना खर्च किती होईल त्याचा घाम फुटलाय. तुम्ही सुद्धा असे भर उन्हाळ्यात बर्फाचे पदार्थ काढून त्यांना टेन्शन का देता तुम्ही? थोडं कूल व्हायला.
अरे वा, हा, व्हेरी गुड. थंडीमध्ये कूल करून काय फायदा. करेक्ट आहे ना. प्रत्येक विषयावरती उत्तर आहे. वहिनींचं काहीतरी म्हणणं आहे. बरं, अशा तऱ्हेने हे उत्तर चुकलं. म्हणजे आतापर्यंत 2 उत्तरं बरोबर आली. आता मी एक अर्थ सांगणार आणि म्हणजे एक वाक्य सांगणार, त्याच्यावरून म्हण कोणती ती तुम्ही ओळखायची. हा, रोज संकट येऊ लागली की त्याचं काहीच वाटेनासं होतं. रोज मरे त्याला कोण रडे. अभिनंदन वहिनी, उत्तर बरोबर आहे. थँक्यू. तुमचं असंच झालंय का? रोज मरे त्याला कोण रडे. अभिनंदन वहिनी, आतापर्यंत 3 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे थोडीशी कमी, पण तरी सुद्धा आनंद आहे की लक्ष्मी घरात आली. बरोबर. थँक्यू. भेटूया संपूर्ण परिवार. बरं, सगळ्या मैत्रिणी मिळून कुठलं गाणं गातील बघूया. आता आम्हाला बघायचंय, तुम्ही जर गाणं गायलात तर तुम्ही दिसू शकणार आहात, आणि तुम्ही जर गाणं गायलात तर या नाचणार आहेत. मी आधीच सांगितलं मला डान्स नाही येत. आता याची सुरुवातच तशी आहे वहिनी. कुठलं गाणं सांगा. मला काय माहित. बरं, सगळ्या मैत्रिणी मिळून कुठलं गाणं गातील. एक कुठलं तरी सायलेंट. हा म्हणा. हा, रेडी. संपलं. हो, मग काय तर. पण एकदा जोरदार टाळ्या. काय सुंदर. आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना मिळून एक विनंती करतो, म्हणजे आज खूप छान गायल्या, पण इथून पुढे कधी गाऊ नका. म्हणजे मिळालेली बुगडी टाकून पडेल एखादा. आणि आता वहिनी मिस्टरांबद्दल एक तक्रार करणार आहे. ती जर तक्रार करायची झाली तर कोणती करतात आपण ऐकूया. कोणती हो? काय नाही, ते चिडले की खूप बोलतात. म्हणजे खूप बोलत राहतात. चिडले ना की कंटिन्युअस बोलतच राहतात. हा. मग मला म्हणावं लागतं आता शांत राहाल का, किंवा उठून चाललं गेलं ना की मग काय असं का करतात? नाही, ते आहे. आता काही काही गोष्टी म्हणजे कितीदा सांगून सुद्धा जर नाही ऐकलं तर मग चिडचिड होते. आणि मग मला वाटतं की कसं समजावं, तर बोलत जाऊन म्हटलं काहीतरी शब्द तरी ह्याच्यापर्यंत पोहोचतील. 50 पैकी एखादा पोचला तरी हा, खूप झालं. म्हणून ते 50-60 शब्द बोलायला. अच्छा अच्छा अच्छा. मी बरं ठरवून ठेवलंय त्यांनी. बरोबर. आता प्रत्येकाला एक प्रश्न हा. विचारतात. मी पण तुम्हाला काही विचारा ना मला आज. हा. हा, तुम्ही पण चिडत असाल ना वहिनीवर. कधीच नाही. कधीतरी तर होतं. चिडण्यासाठी घरी असावं लागतं. नाही राहत तरी पण ते चिडत असाल ना कधीतरी. बरं बरं, चिडलो. हा, मग काय करता तुम्ही चिडल्यावर हा. काहीच करत नाही मी. मग असं कसं होऊ वहिनी शकतं. काय म्हणजे? भांडे आपटतात की काय करतात, की मग वहिनी काय करतात. वहिनी चिडल्यावर हा, वहिनी माझ्या रागाने बघतात. आणि मग तुम्ही घाबरता. मी घरीच नसतो. असं थोडी अरे बघा ना, म्हणून तर मी कायम होम मिनिस्टरचा कार्यक्रम करत रोज. असं थोडी असतं. असं कसं काय, म्हणजे मी रोज तुम्ही घरी- सगळ्या बहिणींची ओढता ना, मला तर सांगा ना काहीतरी. मग आता तुम्हाला काय ओढायचं आहे? ओढावं. आता काय सांगू, आता मी काही ओढत नाही ना, काय नाही. आता खरं तेच सांगितलं ना तुम्हाला. वहिनीबद्दल तुम्ही सांगा काय चांगले गुण, किती ती खूप चांगली आहे. तिचे डोळे घारे आहेत. ते माहिती आहे मला. ती रागावली की मला भीती वाटते. तुम्ही तिचा विषय काढल्यावर मला इथे घाम फुटलाय बघा. कळलं? पण तसं नाहीये. तर प्रत्यक्षात अत्यंत छान, म्हणजे ती मला, सोहमला आणि स्वतःचं कर्तव्य कामांना इतके छान बॅलन्स करत असते. मला असं नेहमी वाटतं, घर समाधानी असलं ना की माणूस आणि त्याचा चेहरा खूप प्रसन्न असतो. आणि आता यानंतर तो खेळ, ज्या खेळामध्ये 5 जणांनी काय काय लिहिलंय सांगा. वहिनी, यापैकी 3च शब्द एका गाण्यात आहेत. 3च शब्द, 2 शब्द फसवे आहेत. अच्छा. अचूक गाणं ओळखा आणि कोणतं ते तुम्ही हे गायचं. ओळखू शकतात थांबा का? थांबा, बाकी कोणी इतक्यात बोलू नका. आणि गाणं सांगायचं नाही, नाही तर बाद होणार. सांगा शब्द. उभी, घुसशील. उभी, घुसशील. हा, मळा. कोण ग? काय काळ. हा, काय 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 थांबा, आता बोलायचं नाही कोणी. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. म्हणा. डिपांग डिपांग डिपाडी डिपांग 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 डिपांग. राणी माझ्या पाणी हिरवंगार, काळा ताज्या माळ्याचा गुलजार. प्रेमाच्या या मळ्यामध्ये घुसशील काय. डिपांग डिपांग डिपाडी डिपांग डिपांग डिपांग. हो. झालं? सुंदर गायलं. आणि तुम्ही काय आरतीला उभे होता? अभिनंदन वहिनी. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. 10. अभिनंदन. धन्यवाद. भेटूया पुढच्या वहिनींना.